अखिल भारतीय किसान सभा आणि सीआयटीच्या वतीनं जो लॉंग मार्च राजूरवरून लोणी आणि अहमदनगर मध्ये काढण्यात येणार आहे, तिथे आम्ही जमा व्हायला सुरुवात झालोय. लोक येत आहेत, मात्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी आता दडपशाही करण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे की या लॉंग मार्च मध्ये तुम्ही जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली तर प्रचलित कायद्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करणार. सर्व प्रकारच्या कारवाईची तयारी सरकारची आहे, मात्र घामाचं दाम देण्याची मात्र सरकारची तयारी नाहीये. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. या नोटिसीचा आम्ही किसान सभेच्या वतीनं धिक्कार करतो, सीआयटीच्या वतीनं धिक्कार करतो. कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही. आम्ही चालणार आहोत आणि सरकारच्या छाताडावर हे सगळे श्रमिक जातील. सरकारने अशा प्रकारे दडपशाही करण्याऐवजी मागण्या मान्य कशा करता येतील आणि मागण्या ज्या मान्य केल्या त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याच्यासाठी जरा प्रयत्न करावेत असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही करतो आहोत.